बोल बिंदास. गोवन वार्ता लाईव्हच्या बोल बिंदास कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. सध्या गोव्यात राष्ट्रीय सहकार सप्ताह मनवला जात आहे आणि या सहकार सप्ताहाच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम अ, वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये सुरू आहेत. राज्याच्या एकूणच सहकार क्षेत्राचा आढावा, सहकार क्षेत्रात नेमकं काय सुरू आहे याचा अभ्यास आपण या चर्चेतून करणार आहोत. आणि राज्यातल्या सहकार क्षेत्राचा गाढा अभ्यास असलेले आणि सहकार क्षेत्रात वेगवेगळी पदं भूषवलेले गोवा राज्य सहकारी या मुख्य बँकेचे माजी संचालक राहिलेले डॉक्टर संजय सावंत देसाई आमच्या बरोबर आहेत. डॉक्टर संजय सावंत देसाई हे कुंकोळी एज्युकेशन सोसायटी CS कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर सहकार क्षेत्रात वेगवेगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. सातत्याने सहकार क्षेत्रावर ते बोलतात, भाष्य करतात, लिहितात आणि त्याचबरोबर सहकार क्षेत्रात नेमक्या काय सुधारणा व्हायला हव्यात याच्याही बाबत सूचना, सल्ले ते सरकारला देत असतात. यंदाच्या सहकार सप्ताहाच्या मुख्य कार्यक्रमात बीज भाषण त्यांचंच आहे, तेच करणार आहेत बीज भाषण. आणि सहकार भवन पाटो येथे हा कार्यक्रम होणार. तर या सहकार सप्ताहाच्या निमित्तानं आपण गोव्यातल्या एकूणच सहकार क्षेत्राची माहिती या चर्चेतून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुम्हाला तुम्हाला तुमचं स्वागत करतो मी या कार्यक्रमात. या कार्यक्रमात आपण सहकार क्षेत्राविषयी, सहकार क्षेत्राच्या बाबतीत गोव्याची नेमकी काय परिस्थिती आहे याबाबत जाणून घेणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की राज्यात सहकार सप्ताह सध्या सुरू आहे. तर यंदाच्या सहकार सप्ताहाचा मुख्य विषय काय आहे आणि सहकार सप्ताह हा का मनवला जातो आणि सहकार सप्ताह मनवण्याचं मुख्य उद्देश काय आहे? आपल्या सर्वांना सहकार सप्ताहाच्या शुभेच्छा. आम्ही आता 67वा सहकार ऑल इंडिया सहकार सप्ताह मनवत आहेत आणि त्या निमित्ताने तुम्ही ही चर्चा घडवून आणल्याबद्दल मला भरपूर आनंद होत आहे. तर आम्ही बघितलं की सहकार क्षेत्रामध्ये वर्षानुवर्षी आम्ही ही चर्चा घडवून आणतात. याचा एक मुख्य उद्देश असतो की एक आठवडाभर ज्या सक्सेस स्टोरी आहेत, जे आम्ही काय करतो, चांगल्या गोष्टी आहेत ते लोकांना सांगायच्या, ट्रेनिंग करायचं, वर्कशॉप कंडक्ट करायचे, हा त्याचा मुद्दा आहे. जेणेकरून सहकारामध्ये आणखी नवीन माणसं यायला पाहिजे. सो त्यांना ते प्रोत्साहन मिळायला पाहिजे म्हणून आम्ही करतो. आता या वर्षीचा सहकार सप्ताह जो 14 तारखेपासून सुरू झाला त्याची सांगता 20 तारखेला होणार. तर याचा जर आम्ही विचार केला तर ह्या वर्षीचा जो सहकार सप्ताहाचा जो मुद्दा आहे तो कोविड पॅन्डेमिक आणि आत्मनिर्भर भारत. म्हणजे आत्मनिर्भर भारत साठी कोऑपरेटिव्ह काय करू शकतं. कारण कोविड पॅन्डेमिक झाल्यामुळे भरपूर लोकांना त्रास झाले. मागचे 9 महिने आम्ही त्रास सहन करत आहोत. त्यामध्ये आता यातून कोऑपरेटिव्ह मधून आम्ही काय करू शकतो. स्पेशली आमचे प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर सगळी माणसं आत्मनिर्भरवरती भर देत आहेत आणि ही खरीच बरोबर गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण आम्ही आत्मनिर्भर लोकांना व्हायला आम्ही पोझिशन मध्ये जे आहोत, प्राईम मिनिस्टर म्हटले, चीफ मिनिस्टर म्हटलं, तर आम्ही जे स्थानपन्न लोक आहेत त्यांनी सहकार्य करायला पाहिजे आणि हे कॉपरेशन मध्ये होऊ शकतं. आता आत्मनिर्भर म्हणजे काय की प्रत्येकाने सेल्फ सफिशियंट व्हायचं, कुणाच्या याच्यावरती डिपेंडंट राहायचं, इंडिपेंडेंट व्हायचं. म्हणजे कॉपरेशन मध्ये ते पॉसिबल आहे. कारण कॉपरेशनचा मुद्दा काय आहे की एकमेकांना सहाय्य करू. आता आम्ही बघितलं तर की याच्यामध्ये ह्या आठवड्यामध्ये आता प्रत्येक 7 दिवशी 7 टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये जो कालचा मुद्दा होता, तिथं मी मडगावमध्ये एक फंक्शन झालं, तिथं पण मी होतो. स्ट्रेंथनिंग ऑफ कॉपरेशन अमंग कॉपरेटिव्ह, म्हणजे कॉपरेटिव्ह मध्ये कसं सहकार्य करायचं. सो हा झाला मेन मुद्दा झाला कॉपरेटिव्हचा. कॉपरेटिव्ह मधून आम्ही कसे नवीन माणसांना, स्पेशली आजकाल लोक म्हणतात की यंगस्टर मुलं येत नाही, हे सगळे जुनी माणसं आहेत. पण जुनी माणसं पण पाहिजे आम्हाला, कारण त्यांच्याजवळ जो एक्सपिरियन्स असतो त्याचा आम्हाला कॉपरेशन मध्ये युज करायला पाहिजे. पण आम्ही यंग मुलांना जे 20-25 वर्षाचे आता आहेत त्यांना हात देऊन कॉपरेशन मध्ये आणायला पाहिजे. सर, गोव्यातल्या सहकार क्षेत्राची नेमकी रचना कशी काय आहे?
गोव्याच्या सहकार क्षेत्राची माहिती आपण थोडी देऊ शकाल का? आता जर बघितलं मी सहकार क्षेत्राकडून कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट मधूनच डेटा आम्हाला मिळतो, ऑथेंटिक डेटा. त्याचा जर आढावा घेतला तर आमच्याजवळ आता 5078 कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत गोव्यामध्ये. आता 5078 याच्यामध्ये आम्ही मॅक्झिमम जे सोसायटी म्हणून आहेत ते रजिस्टर ते हाऊसिंग सोसायटी ते जवळजवळ 2608 आहेत. आणि त्यानंतर दुसरा नंबर लागतो तो सेल्फ हेल्प ग्रुपचा जो 1405. हे दोन्ही सोसायटी आम्ही जर बघितल्या तर नॉन प्रॉफिट मेकिंग आहेत. कारण हाऊसिंग सोसायटी म्हणजे फक्त घर राहून ते आहे. आता सेल्फ हेल्प ग्रुपचा त्याचा आता दुसरा एजेंडा आहे. बाकीचे जर बघितलं आता टोटल 5078 सोसायटी आम्ही बघितल्या आणि जर त्यांचे जर आम्ही नंबर ऑफ शेअर होल्डर्स बघितले तर 12,64,000 शेअर होल्डर आहेत गोव्यामध्ये. आता गोव्याचं पॉप्युलेशन आहे 15 लाख आणि गोव्याचे कॉपरेटिव्ह सेक्टर मध्ये मेंबर आहेत 12,64,000. म्हणून एक एक माणूस आता मी सुद्धा बघितलं तर मी 3-4 कॉपरेटिव्ह मध्ये मेंबर असणार. सो ते मल्टिपल झाल्या कारणाने तेवढे मेंबर आहेत. म्हणजे एक चांगला नंबर आहे की जास्त लोक कॉर्पोरेशन मध्ये आहेत. आता टोटल शेअर कॅपिटल जर बघितलं तर 395 कोटी शेअर कॅपिटलची गुंतवणूक या लोकांनी केलेली आहे सहकारामध्ये गोव्याच्या. तसेच 7,333 रुपये डेपॉझिट आहे लोकांचं. आता सात कोटी हजार कोटी तीनशे तेहतीस आम्ही जसा नंबर 7,300 वाचला तर कोटी कोटी ना? 7,333 कोटी रुपयाचा डेपॉझिट आहे. आता हा हम्म. नंबर बघितला तर कुणाला समजणार नाही. म्हणून मी सांगतो, की गोव्याचं जे बजेट आहे, जे आमच्या सीएमनी मागच्या वेळी प्रेझेंट केलं होतं, ते जवळ-जवळ 21,000 कोटीचं होतं. बरोबर. म्हणजे 1/3 ऑफ द बजेटचे आहे साइज जे आहे, ते तेवढं डेपॉझिट आमच्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आहे. म्हणजे 1/3 जो आम्ही पाहिजे तर सहकार करू शकतो गोव्याला, गोवा गव्हर्नमेंटला. तेवढे पैसे सहकाराजवळ आहेत. आता त्यातून 4,607 कोटी ऑलमोस्ट म्हणजे 63% हे लोन दिलेले आहेत. बाकीचे पैसे कोऑपरेटिव्ह मध्ये आहे, बँकांमध्ये आहे ॲज अ सेव्हिंग. आता ज्या मी सांगितल्या 5,078 कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हटल्या, त्याच्यामध्ये 2,783 जवळजवळ 50% कोऑपरेटिव्ह सोसायटी या लॉस मध्ये चालतात. नंबर सॉरी 2,783 सोसायटी प्रॉफिट मध्ये आहेत आणि बाकीच्या जो आहेत प्रॉफिट मध्ये जवळजवळ आम्ही जर पर्सेंटेज टर्म घेतलं तर कंझ्युमर सोसायटी आणि मल्टीपर्पज जे सोसायटी आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम लॉस आहे. आता एम्प्लॉई सोसायटी म्हणजे एक चांगला कन्सेप्ट आहे गोव्यामध्ये, ज्या प्रत्येक व्यवस्थापन आहेत, कंपनी आहेत, ऑर्गनायझेशन आहेत, त्याच्यामध्ये त्या जवळजवळ गोव्यामध्ये 268 सोसायटी आहेत. त्या 68 सोसायटीमध्ये प्रॉफिट जर बघितलं प्रत्येक कॉपरेटिव्ह सोसायटीचं तर क्रेडिट सोसायटीमध्ये 19 कोटीचं वर्षाचं प्रॉफिट करतात त्या सोसायटी. आणि अर्बन जो कॉपरेटिव्ह आहे, अर्बन म्हणजे व्हीपीके अर्बन आहे, कॅफे अर्बन आहे, हे जर बघितल्या तर ते आमच्याजवळ 128 आहेत. त्यांचं वर्षाचं प्रॉफिट आहे फक्त 17 कोटी. एवढ्या मोठ्या अर्बन कॉपरेटिव्ह असून आणि आमच्या जवळ 6 अर्बन बँक्स आहेत. जे म्हापसा अर्बन, मडगाव अर्बन बघितली तर. त्यांचं जर प्रॉफिट बघितलं तर 6 कोटी आहे फक्त. आणि ह्या 6 सोसायटीमध्ये 3 बँक लॉसमध्ये आहेत. 50% बँक्स लॉसमध्ये आहे. मला वाटतं त्याच्यामध्ये एक मडगाव अर्बन असणार, एक म्हापसा अर्बन असणार, दुसरी माझ्या ध्यानात नाहीये. आणि गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बघितली तर ती प्रॉफिटमध्ये आहे, नाही, आहे, नाही असं होत चाललेलं आहे. मग मी पण 5 वर्ष डायरेक्टर होतो. मी बघितलंय काय प्रॉब्लेम आहे ते मला पण माहित आहे. पण त्याला भरपूर माणसं लागतात, एक ग्रुप लागतो, जो जो काम करायला पाहिजे, जे समविचारी लोक पाहिजे, की एकमेका सहाय्य करू हा मुद्दा पुढे न्यायचा. ह्या गोष्टी व्हाव्या लागतात. सो हा झाला आढावा झाला. सर, मला एक सांगा की सहकार क्षेत्र आहे, हे सहकार क्षेत्र हे सर्वसामान्य लोकांचा मोठा आधार आहे. कारण सर्वसामान्य लोकांना राष्ट्रीय बँका किंवा मोठमोठ्या खासगी बँका दारातही उभ्या करून घेत नाहीत. त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्यांना लग्नाला म्हणा, त्यांचं घर दुरुस्तीला म्हणा किंवा कुठल्याही गरजेला ज्या ज्या वेळेला त्यांना कर्ज घ्यावं लागतं त्या त्या वेळेला त्यांना मदत होते ती सहकारी बँकांची. आणि सहकारी बँकामध्ये, सहकारी सोसायटीमध्ये जेवढा पैसा गुंतलेला आहे, तो पैसा देखील सर्वसामान्य कष्टकरी, सामान्य शेतकरी लोकांचा पैसा या सहकारी संस्थांमध्ये गुंतलेला आहे. या परिस्थितीत ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या आपण आता इतिहासापासून बघत आलो आहोत, की ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या सहकारी क्षेत्रात
गैरकारभार होत आहेत, गैरव्यवस्थापन होत आहे, लोकांचा पैसा बुडतो आहे, लोकांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य लोकांनी घाम गाळून जो पैसा सेव्ह करून ठेवला होता अशा सोसायटीमध्ये, तर तो त्यांचा पैसा बुडतो आहे. अशामुळे सहकार क्षेत्राची विश्वासार्हता कुठेतरी गमावत चाललेली आहे. आणि या सहकार क्षेत्रावरती सरकारचं नियंत्रण असून देखील अशा पद्धतीनं सहकार क्षेत्रात हा गैरकारभार, हे गैरव्यवस्थापन नेमकं का वाढतंय? आता तुम्ही बघितलं तर जो 97 कॉन्स्टिट्यूशनचा अमेंडमेंट जो आला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, की कॉर्पोरेशन म्हणजे फंडामेंटल राईट आहे. कुणी पण कोऑपरेटिव्ह सोसायटी करू शकतो, त्याला कोणी अडवू शकत नाही. आता कोऑपरेटिव्हचा हे काय, की एकमेका सहाय्य करू. आता जे लोक जवळ येणार एकमेकाला त्याचा फायदा घेण्यासाठी, म्हणजे मला लोन पाहिजे, तुमच्याजवळ पैसा आहे, तुम्ही मला देणार, मी तुमच्याकडून लोन घेणार, तुम्हाला डेपॉझिटवरती पैसे मिळणार. हा जो कन्सेप्ट आहे. आता कॉपरेटिव्ह चालतं तर त्याला स्ट्रक्चर आहे. कॉपरेटिव्हचं स्ट्रक्चर काय आहे? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहे, जनरल बॉडी आहे. आता जनरल बॉडी म्हणजे सुप्रीम असते. त्यानंतर त्याच्यावरती बायलॉज असतात. त्यानंतर त्याच्यावरती कॉपरेटिव्ह ऍक्ट आहे. आता प्रत्येक माणसानं जेव्हा इन्व्हेस्ट करतो, तेव्हा त्याने कॉपरेटिव्ह सोसायटीचे बायलॉज वाचायला पाहिजे. त्याने बोर्ड ऑफ डायरेक्टर कोण आहेत ते बघायला पाहिजे. वर्षाला एकदाच जनरल बॉडी मीटिंग होते. ती मीटिंग अटेंड करायला पाहिजे. आता तुम्ही बघितलं तर प्रत्येक सोसायटीला आम्हाला वाटणार 10,000 मडगाव अर्बन म्हटली, केपे अर्बन म्हटली, तर त्यांना तिथं 10,000 मेंबर असणार. पण तुम्ही जर जनरल बॉडीला गेला तर जनरल बॉडीला तुम्हाला फक्त 15-20 माणसंच भेटणार, जी बोर्ड ऑफ डायरेक्टरला क्लोज असतात. आता हा प्रॉब्लेम आहे. कारण कॉपरेटिव्ह आम्ही सरकारला दोष देणार, मी देणारच, पण सरकारला डायरेक्ट दोष मी द्यायला तयार नाही. कारण कॉपरेटिव्ह म्हणजे प्रत्येक माणसाने आपले हित सांभाळायचं आहे, कारण ती एकमेकास सहाय्य करू आहे. मी तुम्हाला एक सांगतो, एक आजच उदाहरण, मी असं बोलताना एका माणसाला म्हटलं, तो एका नवीन मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह, मी नाव घेत नाही कारण ते प्रूव्ह करू शकत नाही ना आम्ही. तो मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह मध्ये तो आहे. तो मला काय म्हणतो, तू इन्व्हेस्ट का करत नाही? मी म्हटलं मला पहिल्यांदा बॅलन्स शीट पाहायला पाहिजे. तो म्हणतो बॅलन्स शीट माझ्याजवळ नाही. मग मी म्हटलं त्याला, तू बॅलन्स शीट नसताना कसं इन्व्हेस्टमेंट केलं? तो म्हणतो मला बॅलन्स शीटची गरज नाही. तू इन्व्हेस्ट कर, तुझे 66 मंथ्स, 66 महिन्यांनी तुझे पैसे मी डबल करून देतो. म्हटलं काय सांगतो तुम्हाला, बॅलन्स शीट बघितलं, मी तर बॅलन्स शीट इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. तसं तुम्ही बघितलं तर व्हिजनरी कॉपरेटिव्हचा प्रॉब्लेम आहे. आता काल ती ब्लॅक फ्लॅग घेऊन आली होती मिनिस्टरला बरोबर, भेटायला. बरोबर, आता बरोबर. मला पहिला दोष आहे तो इन्व्हेस्टरला बी देणार, कारण मी कॉर्पोरेशन मध्ये 25 वर्ष आहे, मी बघितलंय. सो जोपर्यंत आम्ही आमचे बायलॉज वाचणार नाही, जनरल बॉडी मध्ये अटेंड करणार नाही, आम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर कोण आहे त्याची माहिती जाणून घ्यायची त्यांची तयारी नाही, तोपर्यंत आम्ही इन्व्हेस्ट करणं बरोबर नाही कॉपरेटिव्ह मध्ये. सो हा मुद्दा झाला एक. आता दुसरा, कॉपरेटिव्ह सेक्टरचा रेग्युलेटर जो आहे तो रजिस्ट्रार ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीज आहे. आता त्याचं काम काय आहे, की मी तुम्हाला सांगतोय, प्रोसिजर आहे प्रोटेक्शन द्यायला. म्हणजे प्रत्येक वर्षाच्या जेव्हा 31 मार्चला अकाउंट संपतो, वर्ष संपतं, तेव्हा सप्टेंबर पर्यंत त्यांनी त्यांची जनरल बॉडी अकाउंट क्लोज करून, जनरल ऑडिट करून, जनरल बॉडी घेऊन त्याचा रिपोर्ट रजिस्टरमध्ये पाठवायचा असतो. पण मला असं वाटतं, की आमच्या रजिस्टरच्या ऑफिसमध्ये आमच्या 7,000 सोसायटी आहेत म्हटलं मी, 5,078 सोसायटी आहे म्हटलं. सो 5,078 अॅन्युअल रिपोर्ट, अॅन्युअल फायलिंग रिटर्न तिथं पोहोचणार, पण ते वाचायला आमच्याकडे टीम नाही. तिथं फायनान्शियल एक्सपर्ट असायला पाहिजे, जे जणू काय बघणार की काय आहे, कुठल्या रँक मध्ये प्रॉब्लेम आहे, कुठल्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम आहे, पण हे होत नाही. आता समजा एक 31 मार्चला अकाउंट क्लोज झाला, 30 सप्टेंबर पर्यंत हे झालं नाही, ऑडिट झालं नाही आणि जनरल बॉडी झालं नाही, तर आमच्या रजिस्ट्रारच्या ऑफिसमधून त्या सोसायटीला नोटीस जायला पाहिजे होती. ते होत नाही. मे बी त्यांचा प्रॉब्लेम मी बघितलं, मी त्यांच्या कुठे बी बघा तुम्ही, सोसायटीच्या ऑफिसमध्ये बघा, मडगावमध्ये बघा, पणजी, ते म्हणतात रोज म्हणतात आमचे शॉर्टेज ऑफ स्टाफ आहे. हे माझा हा मुद्दा जो आहे तो पटवून द्यायला मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. मी मागच्या वर्षी पण कॉपरेटिव्ह वीक सेलिब्रेशनला मी की नोट स्पीकर म्हणून गेलो होतो. त्यावेळी रजिस्ट्रार ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणून मिनिनो डिसोजा होते. आता हे मी बघितलं की ते फक्त 10 महिन्या त्यांचा पिरियड होता रजिस्ट्रार. त्यानंतर त्यांनी रजिस्ट्रार बदलला, मिस्टर गावणेकर म्हणून आला. तो त्यांनी 10 महिने काढले. त्यानंतर बिजू नाईक म्हणून 1 महिन्याला आली.
आणि आता तुम्ही बघितलं तर 15 दिवस झाले कुटकर मिस्टर कुटकर रजिस्ट्रार म्हणाले. आता एका वर्षाला 4 रजिस्ट्रार समजा जर बदलले सरकारने, तर तो माणूस ते कसं समजून घेणार आहे? एवढं एवढं मोठं कॉर्पोरेशन जे आहे, आम्ही 5,000 सोसायटीचं बोलतो, कसं समजून घेणार, कसं करणार? मी तुम्हाला माझा मुद्दा पटवून देण्या माझी गोष्ट सांगतो. मी 2 वर्ष झाले कुंकळी कॉलेजचा प्रिन्सिपल झालेलो आहे. आता मला ऍडमिशन करायला मॅनेजमेंट समजायला पाहिजे. माझ्याजवळ एमटीएस स्टाफ आहेत, क्लरिकल स्टाफ आहेत, टीचर माझ्याहून 10 वर्ष एक्सपिरियन्स जास्त असलेली माणसं माझ्याजवळ आहे. तर त्यांना समजून घ्यायला मला 2 वर्ष लागली. कारण त्यांचं काय आहे, त्यांचे प्लस पॉइंट्स काय आहे. आता हे कॉर्पोरेशन मध्ये रजिस्ट्रारला जर आम्ही वेळ दिला, मला वाटतं 3 ते 5 वर्षाचा काळ आम्ही प्रत्येक रजिस्ट्रारला द्यायला पाहिजे, जेणेकरून तो समजून घेणार आणि तिथं ते तो व्यवहार सांभाळू शकतो. लक्ष देऊ शकतो. कुठली सोसायटी टाइमली रिटर्न भरते, कुठली भरत नाही, कुठला बोर्ड ऑफ डायरेक्टर कुठं आहे, कुठं आम्ही काय करतात, आम्ही कायदे तेव्हा कायदे बदलतात. पण ते कायदे बदलायची गरज नाही. आता आता पण मिनिस्टरने पहिल्या फर्स्ट डे फोंड्यामध्ये जे फंक्शन झालं, त्यांनी सांगितलं की विजनरी मध्ये प्रॉब्लेम झालाय. आम्ही ऍक्ट बदलू की तो प्रोटेक्शन देणार. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण इम्प्लिमेंटेशन कोण करणार? आता विजनरी मध्ये प्रॉब्लेम समजे टाइमली ऑडिट झालं नाही, त्यांना नोटीस गेली नाही, तर मॉनिटरिंग. आता तुम्ही लक्ष्मी विलास बँकला बघा. आज आरबीआयनं मॉनिटरियम लावलंय. सो आरबीआय हॅज ऍक्टेड. आमच्या इथं ऍक्ट होत नाही. कुणी ऍक्शन, मे बी त्यांचं काय असणार, पॉलिटिकल प्रेशर असणार की हा या पार्टीचा त्या पार्टी, असं पण असू शकतं. मी म्हणत नाही की 100% आहे म्हणून, पण कॉर्पोरेशन मध्ये सगळी आमचीच माणसं आहे ना. सो तर मला एक एकमेकाला सांगा, ओळखणारे असतात. मला एक सांगा, सहकारी संस्थावरती कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकार निबंधक जे आहेत, त्यांचा नेमका किती कंट्रोल असतो? म्हणजे कायद्यानं नेमका किती कंट्रोल त्या सहकार संस्थाच्या कारभारावरती सहकार निबंधकांना करता येतो? आणखी एक दुसरा विषय म्हणजे ऑडिट. आता वेळोवेळी ऑडिट होत नाही. मागे जेव्हा विधानसभेत हा विषय आला होता, त्यावेळेला विधानसभेची माहिती म्हणते की कितीतरी वर्षे काही संस्थांचं ऑडिट झालं देखील नाही. मग अशा पद्धतीनं जर ह्या संस्थांचा कारभार जर चालायला लागला, लोकांनी मोठ्या विश्वासाने तिथे पैसे ठेवलेले आहेत. मग ही सरकारची जबाबदारी नाही आहे का, की लोकांच्या विश्वासाला पात्र ठरून या संस्थेच्या कारभारावरती व्यवस्थित नियंत्रण ठेवणं? काय नेमकं या बाबतीत आपण काय म्हणाल? ते तुमचं म्हणणं बरोबर आहे. कारण ऍक्ट मध्ये आहे की 31 मार्च झाला की त्यांचे अकाउंट्स ऑडिट करायला पाहिजे. सप्टेंबर पर्यंत वेळ दिलाय. त्यानंतर जनरल बॉडी काय, ऑडिटेड स्टेटमेंटचे जनरल बॉडी. कारण ऑडिटेड स्टेटमेंट जे आहे, ऑडिट रेक्टिफिकेशन रिपोर्ट म्हणून एक असतो की ज्यामध्ये ऑडिटने जे ऑब्जेक्शन आणले त्याच्यावरती आन्सर द्यायचे असतात बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी, आणि ती जनरल बॉडीने अप्रूव्ह करायची ही पद्धत आहे. पण मी खूप वेळा बघितलं की ते बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात ना, ते दाखवत पण नाही. आता ह्याच्यावरती सहकाराचा कंट्रोल असायला पाहिजे. पण त्यांच्याकडे मी तुम्हाला सांगितलं की ते रिटर्न जे फाईल करतात, ते रिटर्न स्क्रुटिनी करायला माणसं नाही तिथं. तिथं माणसं एक्सपर्ट असायला पाहिजे. आता आमच्याकडे तिथं काय कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये रजिस्टर ऑडिटर पण आहेत. पण ते ऑडिटर काय, जे सिनियर माणसं आहेत त्यांना ते ऑडिटर म्हणून बनवलेलं आहे. नाही तर जे रिटायर्ड झालेले त्यांना ऑडिटर केलेलं आहे. आणि ते नॉर्मल रुटीन ऑडिट करतात. पण त्यांचा पूर्वी पण कॉर्पोरेशनशी संबंध होता. सो म्हणजे ते कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होतं. सो आता रजिस्टरला पॉवर आहे, पण मी म्हटलं तसं की एका वर्षाला 4 रजिस्टर बदलले, तर ते आता कन्सिस्टन्सी कशी राहणार? सो आम्हाला लॉंग टर्म तिथं माणसं पाहिजे, जी काय 5 वर्ष, 10 वर्ष का तो प्लॅन करू शकणार. आता कोऑपरेटिव्हच्या बाबतीत जर आपण म्हटलं, तर प्रत्येक वेळेला कोऑपरेटिव्हच्या बाबतीत जो कोण कोऑपरेटिव्ह मिनिस्टर बनतो, जो कोण सहकार मंत्री बनतो, तो प्रत्येक वेळेला मंत्र्याच्या तोंडातून एकच गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते, की आपण कायद्यात बदल करणार. आपण कायद्यात बदल करणार. शेवटी कायदा बदल केला तरीही परिस्थिती नेमकी बदललेली नाहीये. खरोखरच गरज आहे का कायदा बदलायची? आता सध्या जो कायदा आहे, त्या कायद्याद्वारे ह्या सहकारी संस्थांच्या कारभारावर व्यवस्थितपणे नियंत्रण ठेवता येत नाही का? मला सांगतो, कायदे बदलायची एक फॅशन झाली आमच्या इथं. मी जेव्हा गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक मध्ये होतो, तेव्हा मी प्रायमरी सोसायटी 2 सोसायटीचा मेंबर होतो. आणि पुण्याची मागच्या मिनिस्टरची, जो आता नाही, आता एमएलए पण नाही, त्यांच्या डोळक्यात कुणीतरी घातलं आणि त्याने सांगितलं की एक माणूस 2 सोसायटी, एक प्रायमरी आणि एक एपेक्स वरतीच राहू शकतो, त्याच्याहून जास्त राहू शकत नाही. पण गोव्यामध्ये जवळजवळ 50 एक लोक जे डायरेक्टर होते, ते मोर दॅन 2 सोसायटी वरती होते.
मी जो पहिला माणूस आहे ज्याने रेजिग्नेशन दिलं इमिजिएटली, तो जे ऍक्ट पास झाला. मी मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स आणि माझ्या कॉलेजची व्हीव्हीएम्स एम्प्लॉई सोसायटी म्हणून होती, त्याच्यामध्ये मेंबर होतो. मी मडगाव स्कूल कॉम्प्लेक्सचा सेक्रेटरी पण होतो त्यावेळी. मी इमिजिएटली राजीनामा दिला. पण त्यानंतर 6 महिन्यांनी त्याच मिनिस्टरने कायदा बदलला. आता तुम्ही सांगा मला याचे काय फायदे होणार? असेच यापूर्वी आणखी भरपूर कायदे आले, पण ते कायदे जसा मिनिस्टर बदलला तसे कायदे बदलत गेले. पण आता जो मिनिस्टर आहे, मला त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. ते काल ज्या तऱ्हेने त्यांनी मी हे सगळे मुद्दे मांडले होते मीटिंग मध्ये, फंक्शन मध्ये, त्याने रिस्पॉन्स दिलाय आणि मी त्यांना मागच्या वर्षी बी बघितलं होतं. पण इम्प्लिमेंट करणारी माणसं कमी आहेत असं मला तरी वाटतं. ज्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जी माणसं ते काम करायला पाहिजे, ऑडिट करायला पाहिजे. आता ऑडिट पण काय आहे, ऑडिट पण भरपूर माणसांना समजत नाही. एक इंग्लंडमध्ये एक केस झाली होती 1850 साली काय, त्याच्यामध्ये त्या ज्युरीने काय सांगितलं होतं की ऑडिटर इज अ वॉचडॉग, नॉट अ ब्लड हंट. म्हणजे ऑडिटरचं काम काय आहे की तिथं त्याने घराच्या दरवाजा बाहेर, जसं आम्ही कुत्रा पाळलेला असतो, त्याचं काम काय असतं की बाहेर बघायचं आणि कोणी समज घरात मध्ये आत येऊ प्रयत्न करतो त्याच्या अंगावरती द्यायचं. पण इथं काय होतं, वॉचडॉग नॉट अ ब्लड हंट. ब्लड हंट म्हणजे काय, जो येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना अटॅक करतो. हा तिथं ते मेन्शन आहे आणि आम्ही मुलांना हे शिकवतो की ऑडिटरचा रोल आहे तो इज अ वॉचडॉग, नॉट अ ब्लड हंट. कारण मला ऑडिट म्हणजे काय आहे की ज्या ज्या लॅप्सिस आहेत त्या शेअर होल्डरच्या, आता बोर्ड ऑफ डायरेक्टर मॅनेज करतात, 5 माणसं 9 माणसं मॅनेज करतात सोसायटी. सो त्यांनी काय केलं ते इंडिपेंडेंट तपासनीसाकडून ते ऑडिट व्हायला पाहिजे. म्हणजे तो हा ऑडिट रिपोर्ट आहे तो शेअर होल्डरकडे जायला पाहिजे. जेव्हा जनरल बॉडीला तो प्रेझेंट होणार, तिथं काय लॅप्सेस आहेत ते शेअर होल्डर विचारू शकतो. मला आठवते एक 10 वर्षापूर्वी मी मडगाव अर्बनच्या, मी रोजच जनरल बॉडी मीटिंग अटेंड करतो. जेव्हा मी रविवारी फ्री आहे, मी जनरल बॉडी मीटिंग अटेंड करतो. काय होतं ते, मी मडगाव अर्बन मध्ये गेलो. आता मडगाव अर्बनला भरपूर प्रॉब्लेम झाले. मी तेव्हा त्याला सांगितलं मला तुमचा ऑडिट रिपोर्ट दाखवा. जनरल बॉडी मध्ये मी क्वेश्चन केला तर त्यांचा एक डायरेक्टर उठला आणि म्हणाला ऑडिट रिपोर्ट आहे तो फक्त बोर्ड ऑफ डायरेक्टर साठी, शेअर होल्डरला नाही. आणि म्हटलं तू काय सांगतो? तो म्हणे नाही, तुला कोण कोण तुला जास्त ज्ञान आहे माझ्यावर, असं तो मला माझ्यावर अंगावर आला. म्हणून मी सोडून दिलं. पण आज बघा परिस्थिती काय झाली, मडगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँकची का पैसे लोकांचे बुडले. आणि आपण अशी आता आपण परिस्थिती आहे. आपण नेमकं त्या मुद्द्यावरती आता येऊया, की ज्या पद्धतीनं गोवा स्टेटचं संकट टळलं की संकट टळलं नाही, याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही. सरकारने खास समिती स्थापन केली आहे गोवा स्टेटला या संकटातून मुक्त करण्यासाठी. म्हापसा अर्बन जी दुसरी एक प्रमुख बँक, सहकारी बँक गोव्याची, त्या बँकेवरती आज ऑलरेडी दिवाळखोरीत ती बँक काढण्यात आली आहे. मडगाव अर्बन बँकेवरती आरबीआयचं मॉनिटरिंग सुरू आहे. जे जवळजवळ मडगाव अर्बन आणि म्हापसा अर्बन या दोन्ही बँकेच्या डिपॉझिटचं जर आपण हे केलं, विचार केला, तर जवळजवळ 450 ते 500 कोटी रुपये लोकांचे अडकलेले आहेत. हे सर्वसामान्य लोकांचे पैसे आहेत आणि आज ते मिळण्यासाठी एवढे त्रास आणि एवढे प्रश्न निर्माण केले, लोकांनी अर्ज करून दिलेत, अद्यापही ते पैसे मिळालेले नाहीत. तर हा सर्वसामान्यांचा जो पैसा आहे तो या सहकारी बँकेत अडकलेला आहे. आता गोवा स्टेट ही गोव्याची अपेक्स बँक आहे. प्रत्येक वेळेला विधानसभेत गोवा स्टेट वरून भरपूर वादंग निर्माण होतं. प्रत्येक वेळेला गोवा स्टेट, आता गोवा स्टेटच्या बाबतीत मागे दमण आणि दीव वेगळं करून गोवा स्टेट वेगळी करायची असं काहीतरी डिसिजन झाला होता. पण त्या डिसिजनचं नेमकं पुढे काय झालं हे सुद्धा लोकांना कळू शकलेलं नाही. मग अशा सहकारी संस्थांमध्ये जे लोक विश्वासाने पैसा ठेवतात, त्या सहकारी, आता आरबीआयने मोरेटोरियम लागू केला, पण प्रत्येक वेळेला जसं सहकार निबंधकाचं काम आहे त्याच पद्धतीने आरबीआयचंही काम आहे. आरबीआयचे ऑडिट येतात, आरबीआयच्या ऑडिट कडून त्यांना ए ग्रेड, बी ग्रेड अशी दिली जाते. मग आरबीआयला कसं कळत नाही की बाबा या बँकेचा कारभार व्यवस्थित चाललेला नाहीये. त्यामुळे ती माहिती शेअर होल्डरांना देऊन की तुम्ही आता ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे. बोर्ड ऑफ डायरेक्टर ज्या पद्धतीनं काम करतायत त्या पद्धतीनं जर काम सुरू राहिलं तर ही बँक धोक्यात येऊ शकते. हे आरबीआयला लोकांना किंवा शेअर होल्डरला सांगण्याची गरज आहे. अकस्मात आरबीआय मॉनिटरियम लागू करते आणि आता बँक ही अडचणीत आली असं म्हणतो. मग यात आरबीआयची चूक नाहीये का? नाही, पण त्याचा रूट कॉज काय ते बघायला पाहिजे. मी तुम्हाला गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह मध्ये मी 5 वर्ष डायरेक्टर म्हणून काम केलंय, म्हणून मी सांगतो. गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक मध्ये जो चेअरमॅन असतो ना, तो नॉन एक्झिक्युटिव्ह आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. आणि बँक जी चालवायची असते ती मॅनेजिंग डायरेक्टरने चालवायची असते. आता गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह मध्ये मॅनेजिंग डायरेक्टर प्रोफेशनल माणूस नाही. जो माणूस बँकेमध्ये आता 1963 मध्ये सुरू झाली होती बँक, जे सुरुवातीपासून जे कामगार होते,
कोण क्लॅरिकल स्टाफ होते, ते प्रमोशन होऊन जनरल मॅनेजर होतात. प्रत्येक 3-3 वर्षांनी, 2-2 वर्षांनी जनरल मॅनेजर बदलतात. पण त्यांच्याकडे ते स्किल नाही. आता त्यांच्याकडे आहे एक्सपिरियन्स, पण ते आज कम्प्युटराइज वर्ल्ड मध्ये ते चालत नाही. आज आम्ही ऑनलाईन बँकिंग, अजूनपर्यंत गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेजवळ ऑनलाईन बँकिंग नाही. मी ऑनलाईन आरटीजीएस, ऑनलाईन मी घरी बसून पैसे ट्रान्सफर करू शकत नाही. कारण त्यांचं एसबीआय मध्ये, येस बँक मध्ये टायअप आहे, पण ते पण बरोबर नाही. सो ह्याला, ही बँक चालवायला प्रोफेशनल मॅनेजर पाहिजे. जो सीईओ म्हणतात आम्ही, तो पाहिजे, प्रोफेशनल पाहिजे, ज्याने त्याच्याकडे कॉर्पोरेशनचं ज्ञान असायला पाहिजे, फायनान्स. आज सरप्लस पैसे गेले, ते कॉल मार्केटमध्ये सेफ असतात, मनी मार्केट ऑप्शन आहे, त्याच्याकडे ते पैसे इन्व्हेस्ट, त्या माणसांना समजायला पाहिजे. ती माणसं आहे, ती जुनी माणसं आहेत तिथं. सो त्या माणसांना प्रोफेशनलिझम नाही, त्यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे. आणि हे करायला प्रोफेशनल बोर्ड पण पाहिजे मी म्हणणार. पण तर ते आणखी आम्ही एक कसं, आणखी एक आणखी एक महत्वाचा विषय आपण आता चर्चा केली ती कंझ्युमर सोसायटी. आता म्हापसा बारदेव बाजार आहे, मग म्हापसा बाजार आहे, मग पुंड्यातला आपला पुंड्याचा मेन बाजार, या अनेक याच्या धर्तीवरती सहकार धर्तीवरती चालणारे अनेक बाजार आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याची क्षमता या सहकार भांडार आहे. रोजगार निर्माण करण्याची क्षमता या सहकारी संस्थांमध्ये आहे. आणि या सगळ्या सहकारी संस्था ज्या कंझ्युमर आहेत, त्या प्रॉफिट मध्ये चालतात. आता विषय असा आहे की सरकार म्हणतं की सगळ्यांना सरकारी नोकरी देऊ शकत नाही. आता जसं तुम्ही म्हटलात की या सहकारी संस्थांमध्ये प्रोफेशनल माणसं येण्याची गरज आहे. हाय स्किल्ड माणसं येण्याची गरज आहे. कॉम्प्युटर नॉलेज असलेली माणसं येण्याची गरज आहे. फायनान्स माहिती असलेली माणसं येण्याची गरज आहे. तर ही माणसं जर या सहकारी संस्थांमध्ये यायला पाहिजे, तर तशा पद्धतीनं त्यांची रचना करण्याची गरज आहे. आता मागे आयटी धोरण जे सरकारने जाहीर केलं, त्या आयटी धोरणमध्ये सरकारने काय केलं, की जो कोण इथं इकडच्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देईल, त्यांना आम्ही इन्सेंटिव्ह देऊ. आता मागे असाच एक विचार सहकार सप्ताहाच्या मागच्या कार्यक्रमात मलाही बोलावण्यात आलं होतं. तिथं एक असा विचार आला, की सहकारी संस्थांमध्ये सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. जर सरकारनं ठरवलं, की जर सहकारी संस्था स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देत असतील, तर त्या सहकारी संस्थांना जर इन्सेंटिव्ह दिले सरकारने, रोजगार उपलब्ध करून कारण कर्मचाऱ्यांच्या पगाराचा जो जो काय आवाका असतो, तो बेअर करणं हे सगळ्यात मोठं सहकारी संस्थांसमोर मोठं आव्हान असतं. तर अशा वेळेला या ज्या सामाजिक योजनांवर सरकार जे कोट्यावधी खर्च करते, त्याच्या बदल्यात जर या सहकारी संस्थांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात जर इन्सेंटिव्ह दिले, तर रोजगाराचा विषय मोठ्या प्रमाणात सुटला जाऊ शकतो, असं वाटत नाही का आपल्याला? तुमचं बरोबर आहे. मी तुम्हाला या बाबतीत एक्झाम्पल देणार, ते गोवा सहकार भांडार याचं, ज्याचे नरेंद्र सावयकर चेअरमन आहेत. आता त्यांनी मडगावमध्ये 2 आहेत, एक नावेलीमध्ये आहे आणि मडगावमध्ये आहे, जे विदिन 2 किलोमीटर आहे. मी सांगतो तुम्हाला, तिथं आतमध्ये जायला एंट्री मिळत नाही, एवढी गर्दी असते. अगदी बरोबर, त्यांना अगदी समजा बरोबर. सरकारने जमीन बघून दिली, काय कन्सेशन देऊन आणखी 2 ब्रांच सुरू करून दिले, तर तिथं मला वाटतं 50 लोकांना रोजगार निर्माण होणार. याच्यावरती विचार व्हायला पाहिजे. पण ते करायला तसं माणसं पाहिजे, ज्याचे कंटिन्युअस, आता म्हटलं की सहकार निबंधक आहेत, त्यांचं तिथं माणसं असायला पाहिजे, की ह्याच्यामधून आम्ही कसं एम्प्लॉयमेंट, त्यांचे ते रिसर्च व्हायला पाहिजे, स्टडी करायला पाहिजे, पण ते होत नाही. मी तुम्हाला सांगतो, इव्हन आता मी जेव्हा कुंकळीला गेलो 2 वर्षापूर्वी, इमिजिएटली मी एम्प्लॉईला एक सोसायटी तयार करायची प्रयत्न केला. मला तुम्हाला सांगतो, जवळजवळ 1 वर्ष लागलं सोसायटी करायला. कारण तिथं मी डॉक्युमेंट सबमिट केलं. जी लेडी ते बघत होती, ती मध्येच 15 दिवस लिव्ह वरती गेली. तर ती लिव्ह वरती गेल्या, तिच्या जागेवरती दुसरा माणूस ते काम बघत नाही. म्हणजे माणसं पण शॉर्टेज आहे तिथं. हं. सो नाही, नाही. खरंच सहकारामध्ये याचा जर आपण विचार केला, की याचा सखोल जर आपण विचार केला, आता सरकार वेगवेगळ्या कंपन्यांना, वेगवेगळ्या संस्थांना, बाहेरच्या संस्थांना इथं जागा देण्यासाठी लोकांचाही विरोध मोडून काढते, की तिथे रोजगार उपलब्ध करू, हे उपलब्ध करू. अशा जर ग्राहक कंझ्युमर सोसायटीना, सहकारी संस्थांना, ज्या सहकारी संस्थात शेकडो रोजगार उपलब्ध होऊ शकतात, अशांना जर व्यवस्थित जागा जर सरकार भाडेतत्वावरती, फुकटही नाही, व्यवस्थित जर जागा जर सरकार देऊ शकते, तर आज शेकडो लोक, हजारो लोक इथे त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. कमी शिक्षण घेतलेली जी लोक आहेत, जी प्रामुख्याने या बरोबर. कंझ्युमर सोसायटीमध्ये काम करू शकतात, कारण त्यांच्यासाठी सरकारी नोकऱ्या उपलब्ध नाहीयेत. खाजगी क्षेत्रातही त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. मग अशा पद्धतीनं जर
सरकार या सहकारी संस्थांना, ग्राहक सोसायटीना जर इन्सेंटिव्ह देत असेल तर मोठ्या प्रमाणात मला वाटतं रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. आणि ज्या अर्थी मोठ्या प्रमाणात सरकार इन्सेंटिव्ह देते, याचा अर्थ सरकारचं नियंत्रणही त्या सोसायटीवरती असायला हवं. म्हणजे सहकार बरोबर आहे. क्षेत्र किंवा सहकार निबंधक हे कार्यालय जर सरकारनं अधिक घटमूट केलं, अधिक जर व्यवस्थित पद्धतीने, प्रोफेशनल पद्धतीने चालवलं आणि दुसऱ्या बाजूने रोजगार निर्माण करण्यासाठी जर सहकारी संस्थांना मदत केली, तर त्याचा निश्चितच मोठा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. तुम्हाला नेमकं या बाबतीत काय वाटतं? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी सांगितलं ना ते सहकार भांडं, तसं मी तुम्हाला एम्प्लॉई सोसायटीचं मी सांगतो. मी जिथं दामोदर कॉलेजमध्ये काम करत होतो, तिथं 40 वर्ष झाली एक सोसायटी आहे. ती 40 वर्ष सोसायटी अजूनपर्यंत त्यांनी ₹1 लोन गोवा स्टेट कुठल्याच आस्थापनाकडून घेतलेलं नाही. ती आत्मनिर्भर आहे. म्हणजे मला समजा 10 लाखाची गरज आहे. मी माझ्या दुसऱ्या मित्राला सांगतो, मला 10 लाखाची लोन गरज आहे. सोसायटीमध्ये पैसे नाही. तो ₹10 लाख डिपॉझिट सोसायटीमध्ये ठेवतो आणि ते ₹10 लाख मला लोन दिले जातात. म्हणजे दोघांचे का त्याला 8% इंटरेस्ट मिळतं आणि मी 10% त्याला बँक सोसायटीला इंटरेस्ट देतो. म्हणजे 2% वरती ते प्रॉफिट वरती ते चालतात आणि तर एनपीए पण नाही. म्हणजे आम्ही जसं असं हे केलं, प्रमोट केलं, या प्रत्येक व्यवस्थापन जे गोव्यामध्ये संस्था आहेत, आता तुमची कंपनी आहे, गव्हर्नमेंटची व्यवस्थापन आहेत. इथं सगळीकडे जर आम्ही प्रमोट केलं की कोऑपरेटिव्ह सोसायटी करायची आणि एकमेका लोन देऊन त्याच्याच पैशातून व्यवहार केला, तर एनपीए होणारच नाही. अशा भरपूर गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आम्ही तर करू आताच शकतो. आताच तुम्ही बोलताना आत्मनिर्भर भारताचा उल्लेख केला. मुख्यमंत्री बरोबर. डॉक्टर प्रमोद सावंत यांनी खास उपक्रम आणि खास योजना राबवली आहे, आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा. मला वाटतं या योजनेत खरा मेन रोल जर कुठला असेल, तर तो सहकार क्षेत्राचा असेल. हा जर सहकार क्षेत्र सरकारने जर सिरियसली पुढे नेलं, तर खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण गोवा हा निर्माण केला जाऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं, की आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण योजनेत सहकार क्षेत्र नेमकं काय काय भूमिका बजावू शकते? मग आता त्यांनी सुरू पण केलं ना. 2 दिवस अगोदर डॉक्टर प्रमोद सावंतने जाहीर पण केलं, की आम्ही सगळ्या जानेवारीपर्यंत वेबसाईट अपडेट करणार, आम्ही सगळे पंचायत कनेक्ट करणार. ही चांगली गोष्ट आहे. समजा हे जर केलं आणि आम्ही प्रत्येक गावामध्ये हा कोऑपरेटिव्ह मूव्हमेंट पोहोचवला, तर त्याचे 100% फायदे होणार. पण ते करायला माणसं पाहिजे. ते माणसं इज अ प्रॉब्लेम आहे. इम्प्लिमेंट करणारी माणसं तिथं चेअरवरती बसायला पाहिजे. जे आम्ही म्हणतात, की टॉप लेव्हल ऑफ दी डिपार्टमेंट तिथं हं. काम करणारी माणसं. त्यांनी पण म्हटलं होतं, मला वाटतं जे मामलेदार, कलेक्टर हे लोक 24/7 अवेलेबल असायला पाहिजे. याचा मिनिंग काय आहे, की ते 24/7 ऑफिसमध्ये असायला नको. पण जेव्हा काही कोणाला शेतकऱ्याला कोऑपरेटिव्ह याच्यामध्ये लोकांना गरज आहे, तेव्हा ते अवेलेबल असायला पाहिजे. मी पण म्हणतो, आय एम अवेलेबल फॉर टू माय स्टुडंट 24/7. याचा असा अर्थ नाही, की मी झोपत नाही. पण मुलांना असं वाटायला पाहिजे, की अरे सर केव्हाही एमर्जन्सी आली, तर मी सराला फोन करू शकतो. तो माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देणार. हे आम्ही कॉन्फिडन्स आमच्या गव्हर्नमेंट ऑफिसरनी लोकांमध्ये निर्माण करायला पाहिजे. त्यामध्ये लोकांना कॉन्फिडन्स येणार आणि ते ह्या धंद्यामध्ये जे आम्ही आत्मनिर्भरचे भाषण करतो, त्याच्यामध्ये त्याचा फायदा होणार. तर आत्मनिर्भर गोवा आणि आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा या आपल्या शब्दातनं आम्ही या आजच्या चर्चासत्राचा समारोप करूया. मला वाटतं, की सरकारनं सध्या राष्ट्रीय सहकार सप्ताह सुरू आहे आणि या सहकार सप्ताहाच्या निमित्तानं सरकारनं सहकार क्षेत्राचा पुनराढावा घेतला. तज्ञ लोकांना एकत्र आणून या सहकार क्षेत्राचा अभ्यास केला आणि या सहकार क्षेत्रातून नेमकं स्वयंपूर्ण गोवा हे उद्दिष्ट कशा पद्धतीनं साध्य करता येईल याचा जर नियोजित पद्धतीनं जर विचार केला, तर मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळात गोव्यात एक नवी सहकार क्रांती होऊ शकते आणि त्याच पद्धतीची सुचिन्हे आज डॉक्टर सावंत सर यांनी आपल्या माहितीतून दिली आहे, की जर खरोखरच सरकारनं ठरवलं, निश्चित केलं, चांगली तज्ञ माणसं, प्रोफेशनल माणसं जर एकत्र आणली, सहकार क्षेत्राचा व्यवस्थितपणे अभ्यास केला आणि त्या पद्धतीने जर इम्प्लिमेंटेशन केलं, तर सहकार क्षेत्रातनं खरोखरच गोवा हा स्वयंपूर्ण बनू शकतो. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही खूप चांगली माहिती आणि सविस्तर माहिती आम्हाला या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमात दिली. अशाच पद्धतीची वेगवेगळ्या विषयावरती आम्ही बोल बिंदास या कार्यक्रमातून चर्चा करणार आहोत, लोकांना बोलते करणार आहोत. गोवन वार्ता लाईव्ह तुम्ही फॉलो करत राहा. आमची वेबसाईट आहे www.goanvartalive.com. या वेबसाईट वरती आम्ही अपडेट्स
आणि वेगवेगळ्या राज्य तसेच देश आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वेगवेगळ्या बातम्या देत असतो. त्याचबरोबर फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, युट्यूब या सगळ्या डिजिटल फोरमवरती गोवन वार्ता लाईव्ह अपडेट्स आणि माहिती देत असते. अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या विषयावरती यापुढेही आम्ही चर्चा करत राहू. तोपर्यंत धन्यवाद.